शिवाई देवीच्या यात्रेत बेकायदा कृत्य करणाऱ्या कुठल्याही समाजकंटकाची गय केली जाणार नाही असा इशारा अजिंठ्याचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांनी दिलाय। यात्रा उत्सव हे सामाजिक सौहार्दता जपण्यासाठी असतात असंही ते म्हणाले। शिवना तालुका सिल्लोड येथील ग्रामदैवत श्री शिवाई देवीच्या 13 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 8 रोजी पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते। संस्थांच्या शिवाई सांस्कृतिक सभागृहात सकाळी 11 ला आयोजित बैठकीस महसूल विभागाचे मंडळ अधिकारी विजय शेळके, रवींद्र कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले। शिवाई देवी मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुभाष होळकर, उपाध्यक्ष विठ्ठलराव काळे, बालाजी संस्थानचे अध्यक्ष विके राऊत यांच्यासह गोपनीय शाखेचे पोलीस नाईक विकास लोखंडे, बाबा चव्हाण, संदीप कोथलकर, सरपंच डॉक्टर सलमान खान, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अभिजित बोबडे यांचे प्रतिनिधी रघुनाथ वाघ, विलास काळे, ग्रामपंचायत सदस्य व दोन्ही संस्थांच्या विश्वस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। वगदी मिरवणूक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रेवड्यांची उधळण, 12 गाडे ओढण्याचा कार्यक्रम व भल्या पहाटे गावातून निघणारी आई श्री शिवाई देवीची स्वारी या दोन्ही कार्यक्रमांचं नेटकं नियोजन करण्यात आलं आहे। गळवाले, 12 गाडे व वगदी चालक, मंगलवाद्य वादक, दुकानदार, व्यावसायिक यांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गानं मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली। यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देणार आहोत अशी माहिती फौजदार धम्मदीप काकडे यांनी दिली आहे। विलास काळे यांनी सूत्रसंचालन केले। सुभाष होळकर यांनी आभार मानले। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।